चुका होत असल्यास दुरुस्त कराव्यात, नाहीतर मंत्र्यांनी खुर्ची खाली करावी आणि त्यांना तसं करावं लागेल। राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरातनं अजित पवारांचा निर्वाणीचा इशारा। दिवाळीनंतर 3 टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार। नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुका, तर डिसेंबरमध्ये नगरपालिका नगरपंचायती आणि जानेवारीमध्ये सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका घोषित होणार। महायुतीत अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अधिकृत चर्चा नाही। शक्य तिथे एकत्र लढण्याचा आमचा प्रयोग असेल, प्रफुल्ल पटेल यांची माहिती। गणेश नाईकांच्या जनता दरबाराविरोधात शिंदेंच्या शिवसेनेची मुंबई हायकोर्टात धाव। याचिकेमध्ये सिडको, नगरविकास विभाग, महापालिका प्रतिवादी। जनता दरबाराच्या वेळी नागरिकांना विनाकारण वेठीस धरलं जात असल्याचाही आरोप। जयंत पाटील हा राजाराम बापू पाटील यांची औलाद वाटत नाही, काहीतरी गडबड आहे। गोपीचंद पडळकरांनी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या। गोपीचंद पडळकर हा देवेंद्र फडणवीसांनी सांभाळलेला साप। राजकीय संस्कृती बिघडवण्याचं काम फडणवीस करतायत। पडळकरांची लाज वाटते की अभिमान, हे आरएसएसनं सांगावं। पवार गटाच्या प्रशांत जगतापांचा हल्लाबोल। राज ठाकरे अंबरनाथ आणि कल्याण दौऱ्यावर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार। राज्यात 14.71 लाख नव्या मतदारांची भर। संख्या 9.84 कोटींवर पोहोचली। नोंदणी झालेल्या 18,80,00,000 मतदारांमधून 4 लाख नावं वगळली। जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना 689 कोटी रुपयांची शासकीय मदत जाहीर। संबंधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत वितरित करण्याचे राज्य सरकारचे निर्देश। हिंडनबर्ग प्रकरणामध्ये गौतम अदानींना क्लीन चिट। 44 पानी आदेशात सेबीचं मत, व्यवहार लपवल्याचा पुरावा नाही।